शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र भूमीचं रणरागिणीचं रूप आपल्याला महा एपिसोड 15 ऑक्टोबरला भेटणार आहे बघायला। कारण इकडे आता चिडलेल्या भूमीने खूप मोठा सत्याचा उलगडा करत आकाशला न्याय मिळवून देण्यासाठी तांडव रचलेला असतो। भूमीच्या याच आता एका घटनेमुळे खूप मोठा सत्याचा उलगडा होत रागिणी मुळापासून हादरलेली असते। रागिणीचा डाव आता भूमीपासून सगळ्यांच्या लक्षात येत भूमीने रौद्रावता धारण करत आकाशच्या संरक्षणासाठी देवी आईचं रूप धारण केलेलं असतं आणि आता कुणाला सोडणार नाही, आकाशसाठी मी कुणाचा पण जीव घ्यायला तयार होईल असं म्हणत भूमी आता सगळ्यांच्या समोर रणरागिणी बनून आलेली असते। भूमीचा हा अवतार बघून आता इकडे रागिणी, अभि, पौर्णिमा यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि आजीच्या समोर भूमीने खूप मोठा सत्याचा उलगडा केल्यामुळे आता मालिकेमध्ये सगळं उघड कारस्थानांचं सगळ्यांच्या समोर येणार आहेत। इकडे आता स्वतः सोनलने येऊन भूमीला काही गोष्टी अशा बोलल्यामुळे भूमी हुशार अचूक ओळखते की मी सोनलकडे जाणार आहे हे सोनलला आधीपासून कळलं होतं। म्हणूनच सोनलने छुपे कॅमेरे लावून ठेवले होते। छुपे कॅमेरे लावल्याचा अर्थ तिला आधीपासून माहिती होतं मी येणार आहे आणि तिने मला बरोबर त्या अँगलला उभं केलं आणि तो कॅमेरा सेट केला होता। या सोनलला आपल्याच घरातील कोणीतरी नक्कीच सांगितलेलं आहे की मी तिच्याकडे चाललेली आहे, कारण मी तिच्याकडे चालली आहे हे घरातल्यांच्या शिवाय कुणालाही माहीत नव्हतं। आता मात्र भूमी एक अंदाज बांधते की कुणीतरी हे सगळं मुद्दाम केलेलं आहे आणि या सगळ्याचा मला शोध घेतलाच पाहिजे। म्हणून भूमी सोनलला बोलता बोलता काही गोष्टी अशा विचारते जेणेकरून सोनलचा इरादा काय आहे हे तिच्या लक्षात येईल। पण सोनल सांगते मला फक्त एकच पाहिजे आहे, ते म्हणजे आकाश महाजन यांची ऑफिसमधून कायमची हक्कलपट्टी। ते झालं तर आणि तरच मी माझी केस मागे घेईन, तुम्हाला पोलिसातून बाहेर काढेन आणि बाकी सगळं करेन। मग भूमीला समजतं की आकाशला ऑफिसमधून हक्कलपट्टी करण्यासाठी हा सगळा प्लॅन चाललाय, म्हणजे याच्या मागे नक्कीच घरातलं कोणीतरी आहे ज्याला असं वाटते की आकाश ऑफिसला कधीच येऊ नये। आणि भूमी आता खूप सावध पावलं टाकते। सोनलकडून अर्धी माहिती तर कळलेली असतेच, आता भूमीची पुढची तयारी सुरू असते आणि यामध्ये माधवराव भूमीला खूप मोठी मदत करणार असतात। तोपर्यंत रागिणी तिच्या वकिलाला सांगत असते जोपर्यंत कोर्टाची पहिली तारीख पडत नाही तोपर्यंत भूमी सुटायला नको, भूमीला जामीन मिळायला नको, भूमी कोणत्याही कारणासाठी बाहेर यायला नको, कारण कोर्टाच्या पहिल्या तारखेला आकाशला आपल्याला कोर्टामध्ये एकटं पाडायचं आहे जेणेकरून तो हायपर होईल आणि कोर्टामध्ये काहीतरी अशी गोष्ट करेल की त्याने सोनलसोबत नक्कीच काहीतरी चुकीची गोष्ट केली हे कोर्ट मान्य करेल। आणि म्हणून तोपर्यंत आपल्याला पहिली तारीख पडेपर्यंत भूमी कोर्टात न येणं हे आपल्या पथ्यावरती आहे। काहीही करा, फक्त ऍक्शन करण्याची ऍक्टिंग करा, म्हणजे तुम्ही भूमीला सोडवण्यासाठी किती काळजी करताय, किती प्रयत्न करताय हे दाखवा, पण प्रत्यक्षात मात्र तुम्ही भूमीला अडकवण्यासाठी किंवा भूमीला जामीन न मिळू देण्यासाठी प्रयत्न करताय हे मला दिसलं पाहिजे असं म्हणत रागिणीने आता भूमीला अडकवण्याचा अचूक प्लॅन केलेला असतो। पण देवतारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे बरोबर भूमी आता सुटणार असते आणि माधवराव या सगळ्यासाठी एकदम भन्नाट प्लॅन करणार असतात। इकडे आता मुद्दाम रागिणी पोलीस स्टेशनला येऊन भूमीसमोर नाटक करत असते की तुम्हाला किती वेळा सांगितलं की जामीन मिळायला पाहिजे, आणि मग ती भूमीला सांगते अगं भूमी खूप मोठा गोंधळ झालाय, तुला जामीन मिळण्यापासून खूप मोठा प्रॉब्लेम येतोय, तुला जामीन मिळतच नाहीये, काय करूया आपण बाळा असं म्हणत भूमी रडते आणि म्हणते मला माफ कर, मी तुला जामीन मिळवून घरी घेऊन जाणार होते, आकाशची तब्येत खूप खराब होत आहे, तो दिवसेंदिवस खालावत चाललाय, तुला मला सोडवायलाच पाहिजे। भूमी पण रडायला लागते आणि काय करावं, आत्या सोडवतील या आशेवरती असलेल्या भूमीला आता समोर अंधार दिसायला लागतो। तोपर्यंत इकडे आकाशची अवस्था बिकट असते। आकाशला आता महिला मुक्तीच्या ज्या बायका असतात त्यांनी आकाशवरती प्रश्नांचा भडीमार करत आकाशला आता हायपर केलेलं असतं, त्यामुळे आकाशचा तोल जातो, तो खाली पडतो, डॉक्टरांना बोललं जातं, आकाशला औषधं दिली जातात, ती औषधं अशी असतात की मुद्दाम आकाश कोर्टामध्ये हायपर होईल, काहीतरी चुकीचं करेल। भूमीला हे समजतं की आकाशची परिस्थिती गंभीर आहे, मग भूमी रडायला लागते। भूमी मनूला सांगते मनू तू एक काम कर, तू बाबांना जाऊन भेट, बाबा तुला यावरती नक्की काहीतरी सोल्युशन सांगतील। त्याच्यावरती मानसी सांगते ताई तू काळजी करू नकोस। भूमी सांगते पण बाबा जे करतील किंवा तू जे करतेस ना ते तुझ्या व्यतिरिक्त कुणालाही सांगू नकोस, मला असा संशय आहे की आपल्याच घरातलं कुणीतरी या सगळ्यामध्ये सामील आहे, कारण त्या सोनलला कसं कळलं होतं बरं की मी तिच्या घरी येत आहे,
तिने बरोबर कसा काय व्हिडिओ केला, मला ना संशय येतोय म्हणून त्यामुळे तू जरा सावध पावलं टाक. मानसी म्हणते तू काळजी करू नकोस, मी सावधच पावलं टाकीन, पण ताई तू काळजी करू नकोस, तुला लवकर सोडवेन. मानसी आता इकडे माधवरावांना भेटायला येते. तोपर्यंत माधवरावांनी एका वकिलांची भेट घेतलेली असते, कारण नीलांबरीकडून त्यांना कळलेलं असतं की भूमीला पोलिसांनी अटक केलंय. मग भूमीला सोडवण्यासाठी त्यावेळेला माधवरावांनी केलेला वकीलच धावून येणार असतो. इकडे आता मानसीला माधवराव म्हणतात, मनू तू काळजी करू नकोस, मी ऑलरेडी एका वकिलासोबत बोललेलो आहे आणि तो वकील आपल्या ताईची सुटका करेल. मग मानसी येऊन भूमीला हा निरोप देते आणि म्हणते, बाबांनी तुला सांगायला सांगितलंय, तू काळजी करू नकोस, तुला ताबडतोब वकील मिळेल आणि वकील तुझी जामीन करेल. असं म्हणत आता इकडे कोर्टाच्या तारखेच्या आधी म्हणजे कोर्टाच्या तारखेला भूमीला कोर्टात हजर होता येईल अशी भूमीला जामीन हवी असते. मानसी म्हणते काळजी करू नकोस, आता शनिवार रविवार आहे, सोमवारी सकाळी तुझी जामीन होईल आणि तेव्हाच कोर्टाची तारीख आहे. आता अटीतटीला भूमीला कोर्टाच्या तारखेपर्यंत पोहोचायचं असतं. अखेर आता सोमवारचा दिवस उजाडतो. भूमीला माधवरावांच्या वकिलांनी जामीन मिळवून दिलेला असतो. भूमीला आता जामीन मिळताच तिला पोलीस सांगतात, हे बघा तुम्हाला जामीन मिळालाय, पण तुम्ही कोणत्याही प्रकारचं असं कृत्य करू नका की तुम्हाला पुन्हा एकदा पोलीस कस्टडीमध्ये आम्हाला पकडून आणावं लागेल. भूमी म्हणते मी ऑलरेडी तसं काहीही केलेलं नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही सांगताय ते मी सावधानगिरी बाळगेन, पण आता मला कोर्टात जाणं आवश्यक आहे. पोलीस म्हणतात तुम्ही कोर्टात जाऊ शकता, आकाश महाजन यांची केस चालू होणारच आहे. मग भूमी ताबडतोब पोलिसांची परवानगी घेऊन जामीन मिळवत आता कोर्टात जायला निघते खरी, पण तोपर्यंत इकडे रागिणीने खूप मोठा प्लॅन केलेला असतो. आकाशला काही औषधं दिलेली असतात, जेणेकरून आकाश आजारी आहे असं दाखवत त्याला खूप सारी औषधं देत आता आकाशला कोर्टासमोर सादर केलं असतं, जेणेकरून तो कोर्टामध्ये हायपर होईल. इकडे आता सोनलला काही बोलेल आणि मग कोर्टामध्ये सिद्ध होईल की त्या दिवशी सुद्धा आकाशने असंच काहीतरी केलं असेल सोनलच्या बाबतीत, आणि आता तसंच घडण्याच्या मार्गावरती असतं. आकाश सोनलला बघून हायपर होतो आणि हिनेच माझ्या सायकल राणीला जेलमध्ये पाठवलं, हिनेच माझ्यावरती खोटे आरोप केले असं म्हणत तो हायपर होत सोनलच्या दिशेने हात दाखवतो. तावाने तिच्याशी बोलायला लागतो. सोनल म्हणते हे ना एक नंबरचे खोटारडे आहेत, हे आजारी वगैरे काही नाहीत, यांनी माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि आत्ता इनोसंट असल्याचं नाटक करतायत. कोर्टामध्ये रागिणीच्या बाजूने केस वळत असते, पण इकडे भूमीला जामीन मिळालेलं हे रागिणीला कळतं आणि रागिणी खूप हायपर होते. हायपर झालेली रागिणी आता भूमीला थांबवण्यासाठी तिचे गुंड पाठवते, जेणेकरून भूमी कोर्टामध्ये पोहोचू नये. कोर्टामध्ये पोहोचणाऱ्या भूमीला थांबवण्यासाठी रागिणीने गुंड पाठवल्यावरती भूमी चवताळून उठते. चवताळलेली भूमी आता त्या गुंडांना थांबवण्यासाठी तिथला एक दंडुका घेते आणि म्हणते खबरदार जर माझ्या वाटेत आलात तर माझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी मला कोर्टात जायचं आहे, तो निर्दोष सिद्ध आहे हे सिद्ध करण्यासाठी मला कोर्टात जायचं आहे आणि यामध्ये मला अडकवायला कुणी जरी आलं ना तरी त्याचा जीव घेईन मी. माझ्या नवऱ्याच्या निर्दोष सुटण्यासाठी मी कुणाचाही जीव घेऊ शकते, माझ्यामध्ये येऊ नका, मला माझ्या जीवाची पर्वा नाही, पण नवऱ्याला निर्दोष सिद्ध मला करायचं आहे, त्यामुळे कुणीही मध्ये येऊ नका असं म्हणत भूमी हातात दंडुका घेऊन जो समोर येईल त्याला मारत असते. आता भूमीला कळलेलं असतं की आपल्याला अडकवण्यामध्ये, आपल्याला जेलमध्ये पाठवण्यामध्ये, आकाशच्या आयुष्यामध्ये सोनलला आणण्यामध्ये घरातल्याच कुणाचा तरी हात आहे. तिचा संशय अभि पौर्णिमावरती असतो. रागिणी अजूनही गुलदस्तर असते. आता इकडे अभि आणि पौर्णिमा यांचं भांडं फोडत भूमी रागिणीपर्यंत कशी पोहोचणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.